उद्घाटन आज आपण करतो आहोत। उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि या कार्यक्रमाला इथे उपस्थित असलेले स्थानिक आमदार संजयराव भेगडे, सभापती पंचायत समिती ज्ञानेश्वर दळवी, जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ गुंड, उपनगराध्यक्ष राजू बच्चे, सरपंच कार्यालय वैशाली गायकवाड, भास्कर माळसकर, तालुका अध्यक्ष भाजपा, इतर सर्व वेगवेगळ्या पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते, माझ्या बांधवांनो भगिनींनो, 3,66,00,000 रुपयाचा हा सगळा प्रकल्प आहे। आमदारांना माहिती आहे की विधानसभेमध्ये 10-10 लाख रुपयासाठी आमदार किती पाठीमागे असतात की आमच्या या कामाला 10 लाख रुपये द्या, 5 लाख रुपये द्या, 15 लाख रुपये द्या। तुमच्या एका कामासाठी 3,66,00,000 रुपये खर्च करण्यात आलेले आहे आणि हा अशा प्रकारचा जो आहे वॉटर पार्क जो आहे, मी तरी पहिल्यांदा पाहिलेला की जिथे अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत। अनेक ठिकाणी फक्त स्विमिंग पूल असतो किंवा या ज्या स्लाइड्स वगैरे जे काय आहे ते काय असतं, परंतु इथे हे तर आहे, लहान मुलांसाठी वेगळं आहे, मोठ्यांना खेळण्यासाठी वेगळं आहे, परंतु वेव्ह पूल जो आहे त्याची एक वेगळी कल्पना इथे जी आहे खास करून अंमलात आणलेली। वेव्ह पूल म्हणजे जसं समुद्रामध्ये लाटा निर्माण होतात, नद्यांमध्ये लाटा निर्माण होत नाही, नदीचं पाणी असं संत एका बाजूने जात असतं, समुद्रामध्ये जे आहे अशासारखा एक लाट येते, दुसरी लाट येते, अशा कृत्रिम प्रकारचं जे आहे पाण्याच्या ज्या लाटा निर्माण करण्याचा वेव्ह पूल ज्याला आपण म्हणतो, एक नवीन कल्पना जी आहे इथे साकारलेली आहे। त्या जो वॉटर अम्ब्रेला सुद्धा जो आहे वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून वरून पाणी पडत आहे। आपण बघितलं काही ठिकाणी मोठे बकेट्स आहेत, ते पाणी भरलं की आपोआप अख्खं बकेटच्या बकेट असं खाली होणार आहे आणि तिथे खाली लोक मुलं जे आहेत उभे राहून त्याचा आनंद घेणार आहे। तिकडे रेन डान्स साठी एक वेगळी सोय केलेली आहे, ते पावसाचं एक वातावरण तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळेला लाईट्स वगैरे लागणार, तिथे म्युझिक वगैरे असणार, तिथे मुलं जे आहेत नाचू शकणार आहे, रेन डान्सची सुद्धा व्यवस्था आहे। ह्या अशा अनेक नाविन्यपूर्ण ज्या आहेत गोष्टी ज्या त्या इथे आहेत। मला स्वतःला असं वाटत नाही की एवढ्या सगळ्या सोयी एकाच ठिकाणी असलेला कुठला वॉटर पार्क जो आहे ह्या लोणावळ्यात असेल असं मला स्वतःला वाटत नाही, परंतु लोणावळ्यामध्ये असलेले जे 5 स्टार किंवा 4 स्टार हॉटेल्स आहेत, काही ठिकाणी एखादं वॉटर पार्क असेल, काही ठिकाणी फक्त स्विमिंग पूल असेल आणि मग त्या पूलमध्ये जे आहे खेळण्यासाठी आवश्यक असलेले जे आहेत बनाना बोट वगैरे अमुक तमुक काय असू शकेल, पण अशा प्रकारचं विविध गोष्टी असलेलं जे आहे हे वॉटर पार्क जो आहे हे मला असं वाटतं या विभागामध्ये पहिल्यांदा आहे, किंबहुना निश्चितपणे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा हे पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं वेगळ्या प्रकारचे वॉटर पार्क आहे। इथे काय काय कामं आपण केली, नवीन लँडिंग पूल केला, 4,15,000 लिटर पाण्याची साठवणूक क्षमता असलेला वॉटर पूल इक्विपमेंट्स आहेत, चेंजिंग रूम्स आहेत, अतिशय सुंदर महिलांसाठी वेगळा, पुरुषांसाठी वेगळा चेंजिंग रूम, तिथे आंघोळची सोय आहे, तिथे कपड्याची ठेवण्याची सोय आहे, सर्व प्रकारची सोय आहे, गेल्यानंतर परत कपडे वगैरे जे आहेत व्यवस्थित ड्रेसअप करता येईल त्याची सोय आहे, भूरेखांकन आहे। या सगळ्यासाठी 2,23,00,000 खर्च केले आपण। उपहारगृह आहे, मोठं आपण रेस्टॉरंट बांधलेलं आहे आणि त्याच्यावर व्ही पॉइंट वरून दिसेल अशा प्रकारची व्यवस्था आहे की सगळं आपल्याला दिसू शकेल अशी व्यवस्था आहे। त्याच्यासाठी 33,00,000 खर्च केले। जुन्या वॉटर पार्कचं आपण नूतनीकरण केलं। वॉटर पार्क इथं होता, 3 वर्ष बंद होता, आपण लवकर व्हावा प्रयत्न केला। मागच्या 7-10 महिन्यापूर्वी मी एकदा येऊन गेलो, खास सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि लवकरात लवकर या वर्षी तो वॉटर पार्क सुरू झाला पाहिजे अशा प्रकारचे आदेश मी इथे त्यांना देऊन गेलो होतो। तर त्याचं नूतनीकरण केलं, रेन डान्स झोन झाला, कंपाऊंड वॉल झालं, फिल्ट्रेशन प्लांट झाला आणि अंतर्बाह्य विद्युतीकरण 1,10,00,000 अशी 366,00,000 रुपयाचं हे काम आहे। फिल्ट्रेशन प्लांट आहे, खरं म्हणजे शेजारून नदी वाहते आहे, तेच पाणी आपण घेतो आहोत आणि हे पाणी जे आहे परत 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 रिसायकलिंग करतो। या पाण्याचं जे आहे ते पाणी स्वच्छ करणारं जे आहे आपण फिल्ट्रेशन प्लांट टाकलेला आहे।
8 दिवसांनी झालं तर मग एकदा ते पाणी सगळं परत सोडून देऊन परत दुसरं पाणी आपल्याला घेता येईल. त्यामुळे पाण्याची फार मोठी नासाडी चाललेली आहे, अशातला भाग नाही. काही लोकांनी सांगितलं की ते असं आहे तसं आहे, दुष्काळ आहे, पाणी नाही प्यायला. नदीला इथं भरपूर पाणी आहे. सगळ्यात ज्या ठिकाणी दुष्काळ त्या ठिकाणी दुष्काळ मान्य आहे, परंतु नदीला भरपूर पाणी, तेच पाणी आम्ही घेतो आहोत, तेच पाणी परत आम्ही नदीमध्ये सोडतो आहोत, फिल्टर करतो आहोत. आणि अख्ख्या लोणावळामध्ये, खंडाळामध्ये हे जे आहे हिल स्टेशन आहे, उन्हाळ्यामध्ये आज सगळे हॉटेल्स फुल झालेले आहेत. जे 5 स्टार मध्ये आहेत त्याला स्विमिंग पूलची सोय आहे, पण असेही काही मध्यमवर्गीय आणि गरीब आहेत की त्यांना सुद्धा इथे लोणावळा खंडाळा बघायचा आहे. ते लहान लहान ठिकाणी येतात, राहतात लॉजिंग बोर्डिंग मध्ये, तिथे स्विमिंग पूल नाही, खेळण्याची सोय नाही, काय नाही. ती सगळी मंडळी जी आहेत इथे येऊ शकणार आहे. जी गरीब मंडळी जी आहेत, जे 5 स्टार मध्ये राहू शकत नाही, तिकडच्या स्विमिंग पूलची जी आहे आनंद घेऊ शकत नाही, सगळी गरीब मंडळी. किंवा असेही काही लोक असू शकतात की सकाळी मुंबई किंवा पुण्यावरून निघाल्यानंतर अख्खा दिवस 7-8 तास इथं घालून रेस्टॉरंट्स आहेत, कपडे बदलण्याची सोय आहे, खेळण्याची सोय, आणि परत कुठेही न राहता परत घरी माघारी सुद्धा जाऊ शकतात. तर हे एक प्रकारचं जे लोकांना मनोरंजनाचं साधन आहे, सगळ्या गोष्टी हव्या असतात म्हणून टुरिझमची. आणि ह्या टुरिझम वाढल्यामुळे लोकल लोकांचा जास्त फायदा होणार. एक ज्या वेळेला टुरिस्ट येतो, पर्यटक येतो, त्यावेळेला तो 40 पासून 80 लोकांचा फायदा करतो. तो गाडी वापरतो, तो पेट्रोल पंपावर जातो, त्या पेट्रोल पंपाचा फायदा होतो, तिथल्या लोकांचा फायदा होतो, ड्रायव्हरचा फायदा होतो, राहतो तिथे त्या हॉटेलवाल्याचा फायदा होतो, तिथलं जे खाणं पिणं होतं, तिथे काम करणारे कर्मचारी त्यांचा फायदा होतो, आजूबाजूची भाजी बिजी त्या रिसॉर्टमध्ये जाते तर शेतकऱ्यांचा फायदा होतो, कपडे धुतले तर लॉन्ड्रीवाल्याचा फायदा होतो, दुकानात गेलं तर दुकानदार आणि त्याच्या नोकरांचा फायदा होतो. एक जर मनुष्य जर आला पर्यटक तो 40 ते 60 लोकांचा जो आहे फायदा करून देतो. आणि म्हणून अख्ख्या जगामध्ये सगळ्यात मोठा धंदा कुठला असेल, उद्योग कुठला असेल, तर तो पर्यटनाचा उद्योग हा सगळ्यात जगात मोठा आहे. आणि पर्यटन जे आहे आपल्या देशामध्ये आज नाही, पहिल्यापासून. पूर्वी आपण म्हणायचं चारोधामला झालं म्हणजे काही प्रकारचं पर्यटनच होतं ना. आज सुद्धा आपण अष्टविनायक काय होतं, एक पर्यटनच आहे. किंवा ज्योतिर्लिंगाला झालं पर्यटन आहे, खंडाळा लोणावळा पर्यटन आहे, अजंता एलोऱ्याला गेलो पर्यटन आहे, तारकर्ली मला आता सांगत होते आमचे अधिकारी आणि आमचे काही मित्र. तारकर्ली मी मागच्या वेळेला टुरिझमचा मंत्री असताना ते तारकर्ली सिंधुदुर्गामध्ये समुद्रकाठी असलेलं जे आहे सीशोरवर अशा प्रकारचं जे आहे ते बीच वगैरे फार सुंदर आहे, तिथे सुरू केलं, काय हट्स वगैरे बांधले आणि सुरू केलं. 7-8 वर्षामध्ये आज तिथे आपण जर पाहिलं राहायला जागा नाही. लोकांनी 2-2, 4-4 जे राहणारे जिथले लोक आहेत त्या गावातले मालवणमध्ये 2-2, 4-4, 5-5 असे रूम सजवून ठेवले. तिथे लोक जातात, बेड अँड ब्रेकफास्ट ते घेतात, जेवण वगैरे बाहेर करतात आणि त्या समुद्रावर फिरत असतात. 104 ठिकाणी लोकांनी असे वेगवेगळे छोटे ज्याला हॉटेल्स म्हणता येतील, कोणाचे 5 रूम्स आहेत, 10 रूम्स आहेत, फुल आहेत, जागा नाही. तिथून समोर पुढचा किल्ला आहे, तिथून सिंधुदुर्ग 1-2 बोटी पूर्वी होत्या, आज 400-500 बोटी. त्या बोटी ठेवायला जागा नाही, कारण तिथून लोक त्या पुढे त्या किल्ल्याकडे जातात आणि तिकडून त्या किल्ल्यावर जाऊन वगैरे फिरून येतात. जागा मिळत नाही, एवढे प्रचंड प्रमाणावर ते वाढलेलं आहे. पण आपल्याला सगळं हे माहीत नसतं, हे सगळं आपण केलेलं आहे. 7-8 वर्षापूर्वी केलं, त्याचे हे फळ आहेत. डेक्कन ओडीसी ट्रेन, लक्झरी ट्रेन आपण सुरू केली, त्यावेळेला फक्त राजस्थानची होती, 2 नंबरची आपली होती. पण आज जगामधल्या बेस्ट असलेल्या 25 ट्रेन मध्ये त्या ट्रेनचं आज नाव घेतलं जातं. एक 25 ट्रेन मध्ये जगातील एक सुंदर अतिशय, जिथे झोपण्याची, खाण्याची, पिण्याची अगदी 5 स्टार ताज हॉटेलचंच तिथे जेवण वगैरे सगळं सर्व्हिस सुद्धा आहे. रूम सुद्धा जे आहे जे ताज हॉटेलमध्ये असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे सजवलेले रूम्स राहायला आहेत बाजूचं. आणि रात्रभर प्रवास करायचा, दिवसा उतरायचं, फिरायचं आणि परत पुढे जायचं. असं एक नवीन एक संकल्पना जी जगामध्ये आहेत ते आपण राबवण्याचा प्रयत्न केला. आता मगाशी आपण सांगितलं आमदारांनी फोर्ट सर्किटसाठी 20 कोटी रुपये आपण या फोर्ट सर्किट मध्ये 10 कोटी रुपये आपल्या डिपार्टमेंटचे, 10 कोटी रुपये सांस्कृतिक खात्याचे असे ठेवलेले आहे. आणि या पहिल्या फोर्ट सर्किट मध्ये आपण राजमाची, सिंहगड, तोरणा, लोहगड, शिवनेरी आणि राजगड असे 7 इथले किल्ले जे आहेत
छत्रपतींचे हे किल्ले आपण घेतलेले आहेत. तिथली सुधारणा करण्यासाठी आपण हे जवळजवळ 20 कोटी रुपये खर्च. लोकांनी तिथे सुद्धा जावं, तिथे असलेल्या सोयी, कुठे पायऱ्या नसतील तर पायऱ्या करावं, कुठे रेस्टॉरंट करायला पाहिजे, कुठे गार्डन, पाणी, बाथरूम, आणखी जे काही सोय असते एकदा तिथे गेल्यानंतर ती सगळी सोय आपण तिथे करतो. त्यासाठी आपण खर्च. या सगळ्या पायाभूत सुविधा आपण तिथे निर्माण करणार. जे ट्रेकर्स असतात, एक नवीन प्रकारचा खेळ आहे, वरती चढून जायचा. जसं तानाजी मालुसरे गड कसे चढून गेले घोरपडीला दोर बांधून, आता एक वेगळ्या प्रकारचा खेळ जो सुरू झालेला आहे लोकांचा, ट्रेकर्स वगैरे, तो सगळा जो आहे आपण करतो आहोत. भोजनगृह, स्नानगृह, पर्यटक माहिती केंद्र, मदत केंद्र, फर्स्ट एड, हे सगळं जे आहे हे आपण त्या ठिकाणी करतो. या सगळ्यांमुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये फायदा होणार आहे हा आपल्या लोकांचा, स्थानिक लोकांचा. म्हणजे स्थानिक लोकांचा वेगवेगळे उद्योग असतील, कोणाची शेती असेल, कोणाची गॅरेज असेल, कोणाचं हॉटेल असेल, कोणाचं दुकान असेल, परंतु या सगळ्यांना बूस्ट देणारा, सगळ्यांना ज्याचा जास्तीत जास्त यूज वाढवणारा, जास्तीत त्याचा फायदा करून देणारा असा हा उद्योग आहे. इथे आलेले लोक, याची आम्हाला कल्पना आहे, इथे आल्यामुळे डायरेक्ट फार मोठा फायदा MTDCचा होत नाही, किंबहुना कुठल्याही ठिकाणी काही जरी केली तर MTDCचा फायदा होत नाही, पण MTDCला इनडायरेक्ट फायदा होतो. सरकारला, तोही सरकारला फायदा होतो इनडायरेक्ट. 5 स्टार हॉटेल्स आहेत, तिथे लोक आले राहायला, आम्ही चांगलं तयार केलं, लोक आले, तर तिथे जे असलेला टॅक्स आहे तो टॅक्स जेवढे लोक येतील त्यांचा पैसा वाढला, टॅक्स वाढला, सरकारकडे जमा झाला. तो इनडायरेक्टली जो आहे हा सगळा टॅक्स जो आहे आपल्या सरकारकडे जमा होतो आणि तो टॅक्स परत तुमच्या सगळ्या, मग कुठे दुष्काळासाठी असेल, रस्त्यासाठी असेल, दवाखान्यासाठी असेल, कशासाठी असेल, तो असा वापरला जातो. हे उत्पन्न अशा रीतीने येतं. डायरेक्ट कदाचित आपल्याला वाटत नाही की काय झालं, MTDCचा फायदा. MTDC फायद्यासाठी काम करत नाही. MTDC हा त्या ठिकाणचं पर्यटन वाढवण्यासाठी काम करतं. एकदा पर्यटन वाढलं तर तिथल्या लोकांचा जे आपोआपच 1, 2, 3, 4 असे वॉटर रिसॉर्ट, वेगवेगळे जे आहेत हॉटेल्स वगैरे तयार होत जातात. आता लोकांना कळलं की चला एवढं मोठं हे आहे, ठीक आहे, छोट्या छोट्या हॉटेल सुद्धा आणखी लांब लांबचे येतील, गाडीचे इथे येऊ शकतात, दिवसभर इथे वेळ घालवू शकतात. एक उद्योगधंदा सुरू झाला आपण अशा रीतीने इथलं काम. आणि म्हणून काही लोकांना उन्हाळ्यामध्ये तुम्ही केलं, ठीक आहे ना. तर इतर ठिकाणचं जे आहे 5 स्टार मध्ये त्यांचे वॉटर स्पोर्ट्स चालू आहे. ज्या वॉटर एकेका माणसाला 5-5, 10,000 रुपये रोज भरायचे, त्यांचे स्विमिंग पूल सुरू आहे. ते बंद करा ना, ते बंद केला ना, पहिल्यांदा बंद करतो. हे तर गरिबांसाठी आहे. आणि तेही आता इथले जे आमचे लोक जे आहेत, इथे इनहाऊस जे लोक राहणार आहेत किंवा इथे हे सगळे इनहाऊस मध्ये, त्यांना फ्री आहे. उद्घाटनाच्या दिवशी फ्री आहे. आणखी काय द्यायचं त्याला, कोणाला जर रोज कोणी येणार असेल तर त्याला आणखी पासेस करून टाका, कन्सेशन देऊन टाका, या रोज या, काय फरक पडला. शेवटी जी आहे एक सोय आहे जनतेसाठी केलेली. तर हे जे अर्थात याला सुद्धा कुठे मेंटेनन्स आहे, याला इलेक्ट्रिसिटी लागते, याला फिल्टरेशन प्लांट आहे, याच्यावर लाईट्स आहेत, त्याचा खर्च आहे की नाही. म्हणून आपल्याला पैसे घ्यायचे, कारण तोही खर्च जो आहे चालला पाहिजे. इतर ठिकाणी गेलं ते याच्यासाठी आता तुम्ही 200-500 काय ठेवले असेल, त्या ठिकाणी गेलं तर 2,000, 3,000, 4,000 रुपये तिकीट एकेकाचं असते मुंबईला, आणि जागा नाही मिळत, नाही म्हणून सांगतात. अशी परिस्थिती आहे. तर अशा वेळेला जे आहे की उगीच विरोधाला विरोध म्हणून कोणी त्याच्याबद्दल त्या दृष्टीने न पाहता आपल्या स्थानिक लोकांचा रोजगार वाढणार आहे, एक सोय निर्माण होणार आहे, आणि ही शासनाची सोय आहे, याचा सगळा आपण विचार केला पाहिजे. आणि त्याचं स्वागत करण्यासाठी आपण सगळे जे आलात त्याबद्दल मी आपला अतिशय आभारी आहे. आणि यापुढे सुद्धा ह्या अशा ठिकाणचे जे पर्यटनाची स्थळ जे आहे ते अधिकाधिक चांगल्या रीतीनं आपण निश्चितपणे तयार करू. MTDCच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, ज्यांनी निर्माण केलं त्या सगळ्यांना मी मनापासून त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. एक उत्तम प्रकारचं जे आहे वॉटर पार्क त्यांनी निर्माण केलेलं आहे, लोकांची सोय केलेली आहे. त्याला आपण सगळ्यांना आशीर्वाद द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.